मिरज तालुक्यातील बेळंकी येथे ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सक्षम, दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या नूतन ग्रामीण रुग्णालय इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक 11 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा माजी पालकमंत्री सांगली जिल्हा आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी दिली आहे. जवळपास 15,58,00,000 रुपये खर्चून ग्रामीण भागात हे हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. या नूतन ग्रामीण रुग्णालय इमारतीचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे मंत्री नामदार प्रकाश आबिटकर तसेच राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग नामदार सौ मेघना बोर्डीकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून नामदार चंद्रकांत दादा सरस्वती बच्चू पाटील, मंत्री उच्च आणि तंत्र शिक्षण, संसदीय कार्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा हे उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सांगली लोकसभा मतदारसंघाचे लोकसभा सदस्य खासदार विशालदादा पाटील तसेच सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर उर्फ धनंजय गाडगीळ तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी हे उपस्थित राहणार आहेत. या आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितले की बेळंकी परिसरासह मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं या ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. आधुनिक सुविधा, सुसज्ज उपचार व्यवस्था आणि रुग्णांसाठी आवश्यक मूलभूत सोयीसुविधांनी सुसज्ज असलेली ही इमारत ग्रामीण आरोग्य सेवेला नवी दिशा देणारी ठरणार आहे. या रुग्णालयामुळे परिसरातील नागरिकांना प्राथमिक आणि दुय्यम स्तरावरील उपचारांसाठी दूरच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता कमी होणार असून वेळेत आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. माता आणि बालक आरोग्य सेवा, आपत्कालीन उपचार, सर्वसाधारण वैद्यकीय सेवा तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या रुग्णालयाची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी ही सुविधा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरणार असून बेळंकी तसेच परिसरातील गावांच्या आरोग्यदृष्ट्या सर्वांगीण विकासाच्या दिशेनं हा एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचेही आमदार डॉ. खाडे यांनी नमूद केले. या भव्य लोकार्पण सोहळ्यास परिसरातील सर्व उपस्थित राहणार आहेत.